नमस्कार मित्रांनो. दिल्लीमध्ये 4 तारखेला म्हणजे 4 दिवस अगोदर तरुण खाटीक नावाचा एक तरुण होता आणि त्याचं एक 26 वर्षाचं वय. त्याला आपल्या भावांनी, म्हणजे सगळे भाऊ भाऊ आहेत ना, हिंदू मुस्लिम भाई भाई, त्या मुस्लिम बांधवांनी त्याला इतकं मारलं की तो मरून गेला. म्हणजे डोक्यामध्ये त्याच्या रॉडनं जे सापडल त्यानं त्याचा मेंदू बाहेर येईपर्यंत त्याला मारलं. का झालं हे? होळीच्या दिवशी. आणि विषय इतकाच होता की एक लहान पोरगी आहे, 10-12 वर्षाची, 10-11 वर्षाची पोरगी आहे. ती वरच्या मजल्यावरून किंवा अशी होळी खेळत असताना तिनं ते एक रंगाचा फुगा तिच्या नातेवाईकाला ती मारायला गेली होती. आणि तो फुगा एका 40-45 वर्षाच्या मुस्लिम बाईला लागला असं न्यूजमध्ये येतं आहे. पण जे तिथं प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्या म्हणण्यानुसार तो फुगा जो आहे तो त्या बाईच्या शेजारी कुठेतरी पडला आणि त्याचे फक्त शितोडे उडले असतील. मग आता इथं तुम्ही म्हणाले तरुण कुठं आहे? तरुण नाहीच ह्यात. तरुणला ही गोष्ट माहितीही नव्हती की असं असं झालंय म्हणून. त्याच्यानंतर त्या बाईनं शिव्या वगैरे द्यायला सुरुवात केली आणि तिथं जो आपला हिंदू दलित कुटुंब आहे त्यांनी तिची माफी वगैरे मागितली. तर लहान पोरगी आहे, तिच्याकडून चूक झाली म्हणली असतील. पण ती बाई तिथवर थांबली नाही. ती घरी गेली आणि तिथून 15-20 लोकांना घेऊन आली आणि तिथं तरुणच्या आईला जे सांगतात, न्यूज रिपोर्टरमध्ये ऑफ इंडियामध्ये कव्हर केलं आहे की आईला इतकं बेदम मारलं आहे, तिचा ब्लाऊजसुद्धा फाटेपर्यंत, कपडे फाटेपर्यंत मारले, बापाला पण मारलं. आणि यामध्ये तरुण जो खाटीक आहे, तरुण खाटीक, त्याची काहीही चूक नाही. पण तो बाहेर होता. तर काही लोक म्हणतात की त्याला फोन करून बोलवून घेण्यात आलं, किंवा नसेल जरी फोन करून घेऊन बोलवलं तरी तिथं आता त्याचं घर आहे म्हटल्यावर तो येणारच. तेव्हा नंतर आला, त्याला माहीत नव्हतं इथं काय चालू आहे काय नाही. त्याला गाडी लावायच्या आत तिथं मारायला सुरुवात केली आणि इतकं मारलं, विटा म्हणा, सळई रॉड म्हणा, हे घेऊन इतकं मारलं की त्याचा मेंदू बाहेर आला. मग ह्याच्यामध्ये मला एक प्रश्न पडला की असं का होतंय नक्की? कारण त्यांच्यामध्ये भीती, कायद्याबद्दल आदर असल्या काही गोष्टी नाहीत. ते कसं असतंय, आता तुम्ही समजा एखादा खेळ खेळत असला, त्याच्यामध्ये नियम असतात, काय असतात, गोष्टी असतात. आपल्यामध्ये युद्धसुद्धा लढताना, रामायण महाभारत सारखी युद्धसुद्धा लढताना त्याचे काही नियम त्यांनी ठरवून घेतले होते की इतक्या वाजल्यानंतर मारायचं नाही किंवा हल्ला करायचा नाही असं. तर ते नियम कोणाला आहेत आणि त्याचं पालन कोण करतंय? तर त्याच्यात आपला हिंदू समाज आहे, तो त्याला पाळतो, नियमांना, संविधानाला. पण जर विरुद्ध बाजूनं जर तुम्ही विचार केला, आता त्या
गर्दीला काही भीती नसेल का? त्यांना हे नियम वगैरे काहीही लागत नाहीत. कसं असतं, ते जनावरांना नियम कळत नाहीत. त्यांना फक्त एक बेल्ट ट्रीटमेंट आणि डायरेक्ट एखादं जे पिसाळलेलं जनावर असतं त्याला डायरेक्ट त्याचा जीव घेण्यातच समाजाचं भलं असतं. कारण पिसाळलेल्या जनावराला काही कळत नाही की ते कोणाला चावतंय, काय करतंय आणि कसं आहे काय. तर इथं माणसांच्या रूपामध्ये सुद्धा काही जनावर राहत आहेत भारतामध्ये सुद्धा. आता दिल्लीमध्ये, उत्तम नगरमध्ये आणि दिल्लीमध्ये म्हणा, भाजपाचं सरकार आहे, पण तरीही त्या ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत. मग त्यांना माहिती नसेल का काय होणार आहे काय नाही? पण त्यांना त्याची काहीही पर्वा नाही. आता एका लहान मुलीच्या चुकीमुळे, चूक काय म्हणायची, होळीचा सण आहे, हिंदूंचा देश आहे, हां, हिथं त्या बायला घरातनं नसती निघली तर काय गेली असती का? आणि जर पाण्याचं 2 थेंब लागलं तर काय मेली का? हां, हिंदूच्या देशात राहून तू असं पण नाही की त्या तरुणानं काही छेडलं हिला, हिला छेडायचं म्हणून तरुणानं फुगा फेकला, असं काय असतं तरी गोष्ट समजून घेण्यासारखी होती. पण इथं काहीच चूक नाही. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी त्या तरुणाला, आता त्या कुटुंबाचा प्रमुखच म्हणायला लागेल, कारण 26 वर्षाचं पोरगा आहे, ते कुटुंबाचं भविष्य आहे, त्याला बरोबर टार्गेट करून त्याला जीवे मारण्यात आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दलित समाजाचं आहे, हिंदू दलित, त्याच्यामुळं ॲट्रॉसिटी दाखल गुन्हा केलेला आहे, त्याचं होईल ते होईल. पण तुम्हालाही समजून घ्यायला पाहिजे की अशा जनावरांना आपल्या अवतीभोवती ज्यावेळी ते राहतात आणि एक सभ्य माणसाचा जरी मुखवटा त्यांनी घातला असला तरी तुम्हाला त्यांना ओळखता आलं पाहिजे. त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. कारण असे की आता ते शिकलेले नसतील असं पण नाही काय, आणि असे खूप गोष्टी बघितलेल्या आहेत की शिकलेले सुद्धा अशा गोष्टी करतात आणि हिंदूंना टार्गेट केलं जातं. नंतर बजरंग दल आणि वेगवेगळे दल आले हिंदू, त्यांनी आता प्रोटेस्ट वगैरे सुरू ठेवला आहे, 2-3 दिवस झालं, आणि त्या पोराला ते न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करत आहेत. पण एकदा जीव गेला त्याचा तर तो न्यायाचा फुगा काय करायचा आहे, म्हणजे त्याच्या काय कामाचा आहे तुम्ही सांगा. हां, तर माझी सरकारकडे पण मागणी आहे आणि तुमच्याकडे, आपल्याकडे सुद्धा मागणी आहे. ज्यावेळी आपण ज्यावेळी आपण समाजात राहत असतो तर अशा लोकांवर विश्वास ठेवणे किंवा अशा लोकांना आपल्या आजूबाजूला थारा देणं हे जरा कमी केलेलंच बरं आहे. कारण यांचं कधी आटी सटकल डोक्याची, आणि म्हणजे हे जनावरासारखेच वागतायत ना. जे प्रश्न
बोलून सुटत होते. अशा प्रश्नाला जर ही छोट्या छोट्या गोष्टीला आणि तिथे एक सांगायला म्हणजे ऑफ इंडियाचा एक रिपोर्टर तिथे गेला असताना की एक महिला सांगत होती की मी जे आता बोलते, मी तुम्हाला जे सांगते त्याचा सुद्धा राग धरून उद्या मला किंवा माझ्या कुटुंबाला सुद्धा धोका आहे, धोका होऊ शकतो. म्हणजे इतक्यापर्यंत हिंदू समाज जर हिंदुस्थानातच घाबरत असेल आणि घाबरून राहायला लागत असेल तर हिंदू म्हणून जगण्यात काय अर्थ आहे? तुम्ही असं शांतपणे म्हणजे भीतीने जर जगत असाल, जगायला लागत असाल तुम्हाला, तर एकदा पुन्हा विचार करायला पाहिजे की अशा लोकांना थरा कसा द्यायचा, नाही द्यायचा. याच्यावर अजून अपडेट आली तर आपण बोलू. आत्तापर्यंत पोलिसांच्या हिशोबाने 7-8 तरुणांना अटक करण्यात आली आहे. अटक आणि हे काय चालतच राहतं. पण जसं योगीनी आता ते सलीमला ज्या प्रमाणे न्याय दिला सलीम वास्तिकला, की त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांना डायरेक्ट एन्काउंटरमध्ये उडवून टाकलं, असं ह्या जनावरांना कायद्यानुसार चालणं. कायदा कोणासाठी आहे? कायदा माणसांसाठी आहे, जनावरांसाठी नाही. आणि कायद्याच्या वाटेने शिक्षा द्यायची असेल तर माणसांना द्यायला पाहिजे. जनावरांना त्यांना त्यांच्याच हिशोबाने शिक्षा द्यायला पाहिजे. ते योगीला परफेक्ट माहिती आहे. तसं जे देतात तसं करायला पाहिजे. आमची दिल्ली पोलिसांकडे सुद्धा हीच मागणी आहे की त्यांनी या स्थितीचं गांभीर्य घेऊन त्या जनावरांना तत्काळ एन्काउंटरमध्ये उडवून टाकायला पाहिजे. चला, जय हिंद.